धन्यवाद माझ्या स्वर्गीय पिता, आजच्या दिवसासाठी धन्यवाद. या जागेवर परत एकत्रित केलं म्हणून धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद तुझं वचन तुझ्या लोकांमध्ये देण्यासाठी मला परत एकदा उभं केलंस म्हणून धन्यवाद परमेश्वर. आणि धन्यवाद सर्व जी कान ते ऐकताय तुझं वचन पिता परमेश्वर. त्या कानाला आशीर्वादित कर पिता परमेश्वर. आणि त्यांचा हृदय उघड येशू मसीहच्या नावाने, की तुझं वचन त्यांच्या जीवनामध्ये कार्यान्वित होऊ दे पिता परमेश्वर. येशू मसीहच्या नावाने धन्यवाद. भावनेनं प्रेज द लॉर्ड. विश्वास करतो आणि आशा ठेवतो की आपण सर्व व्यवस्थित आहात, प्रभूमध्ये आनंदित आहात. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. आज डायरेक्ट वचनाकडे जाऊया भावानीनो, कारण आजचं वचन एकदम सुंदर आहे. कारण गेल्या वेळी मी तुम्हाला एक शिकवलेलं की परमेश्वरच्या सेवकांना कसं ओळखलं जातं. हालेलुया. आपण बघितलेलं की फळाद्वारे ओळखलं जातो, फळाद्वारे ओळखला जातो, फळाद्वारे ओळखला जातो आपण. हालेलुया. तर आज बघूया बाबांनो, येशू त्याच्या शिष्यांना सांगा फळाद्वारे ओळखले जाल. हालेलुया. आपल्यामध्ये जे फळ आहे त्या फळाद्वारे ओळखले जाणार की आपण प्रभूचे आहोत, की खरोखर प्रभूचे आहोत की ना. हालेलुया. आता आत्म्याची फळं काय आहेत? गलेशियन्स आपण पाहिलेलं गेलेलं 5:22-23 मध्ये 9 आत्म्याचे फळ आहेत. हालेलुया. बट द फ्रूट ऑफ द स्पिरिट इज लव, जॉय, पीस, लॉंग सफरिंग, काइंडनेस, गुडनेस, फेथफुलनेस, जेंटलनेस, सेल्फ कंट्रोल. अगेन्स्ट सच देयर इज नो लॉ. हालेलुया. प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वास योग्य किंवा विश्वासूपणा, सौम्यता आणि आत्मसंयम, असे 9 पवित्र आत्माचे फळ आहेत बाबांनी. हालेलुया. हे पवित्र आत्माचे फळ उत्पन्न करायला केलं पाहिजे, कारण या आत्म्याद्वारेच आपण ओळखले जाऊ की आपण खरोखर येशूमध्ये आहोत आणि आपण येशूचे आहोत की नाही. हालेलुया. आणि आपल्याला येशूकडनं शिकायचं आहे ते. हालेलुया. हालेलुया. फळ उत्पन्न करायला आपल्याला दुसऱ्या कोणाकडे नाही, परंतु आपलं लक्ष येशूकडे पाहिजे. हालेलुया. येशू काय बोलतो बघूया वचनामध्ये. मत्ती 11:29 मध्ये बघूया आपण काय म्हणतो बाबांनो. 11:29 मध्ये वाचा काय. टेक माय योक अपॉन यू अँड लर्न फ्रॉम मी, फॉर आय एम जंटल अँड लोली इन हार्ट. हालेलुया. टेक माय योक अपॉन यू अँड लर्न फ्रॉम मी, म्हणजे तुम्ही आपलं ओझं उचला आणि माझ्याकडनं शिका. मी नम्र आणि सौम्य आहे मनाचा म्हणून. हालेलुया. हालेलुया. येशूकडनं शिकूया आपण बाबांनो. हालेलुया. येशूकडनं आपण शिकलो पाहिजे. हालेलुया. आणि हे जे पवित्र आत्माची जी फळं आहेत ही आपल्याला 2 क्षेत्रामध्येच आपल्याला उत्पन्न करायला बायबलमध्ये आपल्याला दिसेल ते. हालेलुया. पवित्र आत्माची फळं फक्त 2 क्षेत्रामध्ये आपल्याला करायचे आहेत. हालेलुया. फ्रूट हॅज टू बी बोर्न इन टू एरियाज ओनली. हालेलुया. मत्ती अध्याय त्याच्यामध्येच बघूया. मत्ती अध्यायमध्ये 22 काढूया बाबांनो. 22 मध्ये काय लिहिलं बघा. 22:37 ते 39. हालेलुया. Jesus said to him, you shall love the Lord your God with all your heart and with all your soul and with all your mind. This is the first and great commandment. And the second is like it. You shall love your neighbors as yourself. On these 2 commandments hang all the law and the prophets. Hallelujah. 40 मध्ये तसं लिहिलेलं आहे. काय सांगतो येशू. तुम्ही तुमच्या परमेश्वरती साऱ्या हृदयाने, साऱ्या आत्म्याने आणि साऱ्या मनाने तुम्ही प्रेम करणार. हे सर्व पहिलं आणि मोठं आज्ञा आहे. हालेलुया. दुसरं असं लिहिलेलं आहे की तुम्ही तुमच्या शेजाराशी प्रेम करणार. कसं? जसा आपल्यावर प्रेम करतो आपण. हालेलुया. या 2 क्षेत्रामध्येच आपल्याला पवित्र आत्माची फळं उत्पन्न करायची आहेत बाबांनो. हालेलुया. आता सर्वप्रथम आज्ञा काय होती परमेश्वराची. लव द लॉर्ड युअर गॉड विथ ऑल युअर हार्ट, विथ ऑल युअर सोल अँड विथ ऑल युअर माइंड. हालेलुया. आपल्या परमेश्वराचे सर्व हृदयाने, आत्म्याने आणि मनाने प्रेम करा. हालेलुया. हालेलुया. जेव्हा आपण असं
येशूमध्ये येतो आणि आपण करतो भावनेनं. आपल्या जीवनामध्ये ह्या क्षेत्रामध्ये सर्वात पहिलं आपल्या जीवनामध्ये समस्या येणार. हालेलुया. घरातले आपल्या विरुद्ध उठतील, प्रार्थनाला जाऊ नको, या प्रार्थना करू नकोस, आपल्याला सतवतील ते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण आपण हे सर्व केलं जाईल. आपल्याला प्रार्थना करण्याला थांबायला, बायबल नाही वाचला पाहिजे, प्रभूमध्ये एवढं वेळ द्यायला पाहिजे. परिवारामध्ये सगळ्यात पहिलं परिवारामध्ये आपलीच घरची मंडळी, घरचीच लोक, आई वडील, भाव बहीण, बायको, सगळे लोक सगळ्यात पहिलं प्रथम या क्षेत्रामध्ये आपल्या जीवनामध्ये समस्या घेऊन येणार. हालेलुया. लक्षात ठेवा, ह्या क्षेत्रामध्ये सगळ्यात पहिलं समस्या घेऊन येणार. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये पण असं होतं, जेव्हा प्रार्थनेला वेळ द्यायचा 2-2 तास, तर मला एक व्यक्ती सांगायचा 2 तास तू फुकट घालवतोयस, जर काम केलं तर तुला पैसे भेटेल, तुझं पोट भरेल, तुला 2 तास प्रार्थना करून काय. काही लोक असं ऐकून प्रार्थना सोडतात, या घरच्याचे जबरदस्तीमुळे प्रार्थना सोडतात. पण परमेश्वर इथे आपली परीक्षा पाहत असतो. हालेलुया. मग नंतर मी उदाहरण बायबलमधनं सांगतो मी तुम्हाला. एक सगळ्यात प्रथम जेव्हा असं होतं, तेव्हा परमेश्वर आपलं त्याच्यावर किती प्रेम आहे हे पाहण्यासाठी करतो. फर्स्ट, की खरोखर आपण त्याच्यावरती साऱ्या हृदयाने, साऱ्या आत्म्याने आणि साऱ्या मनाने प्रेम करतो की नाही हे पाहण्यासाठी. हालेलुया. घरचे उठतील, सगळे उठतील, सगळे विरोध करतील. हालेलुया. काही बोलायचं नाही, शांत राहायचं. स्क्रिप्चर देतो तुम्हाला नंतर मी. हालेलुया. शांत राहायचं, आपलं लक्ष परमेश्वरकडे लक्ष ठेवायचं आहे, आणि आपण जे प्रभूमध्ये करतो आहे, प्रार्थना, वचन, ते सर्व आपण करत राहू, केलंच पाहिजे. हालेलुया. असं करताना आपल्यामध्ये जो फळ आहे, विश्वासूपणा, विश्वास योग्यता, हा फळ उत्पन्न होतो बाबांनी. हालेलुया, हालेलुया. बरोबर आहे की नाही? हा फळ उत्पन्न होणार, कारण आपण आपली प्रार्थना, आपलं वचन, आपला उपास, आपलं जे पण प्रभूसाठी करतो आहे ते आपण कधी मागे हटणार नाही. एवढी समस्या आल्यास नंतर सुद्धा आपण करणार. आणि ते करता करता आपल्या जीवनामध्ये एक विश्वासूपणाचा फळ येतो. हालेलुया. एक लक्षात ठेवा, विश्वासूपणाचा फळ येतो, आणि आपल्यामध्ये प्रभूसाठी एक प्रेम पण निर्माण होतो. लव द लॉर्ड लिहिलंय, परमेश्वरती प्रेम. हालेलुया. परमेश्वरती प्रेम पण आपल्या जीवनामध्ये तयार होतो आहे, आणि आपण आपल्या जीवनामध्ये विश्वासूपणा पण फळ उत्पन्न करतोय. फेथफुलनेस, विश्वासूपणा, या विश्वास योग्यता. हालेलुया. जेव्हा प्रभू बघेल स्वर्गातून की ह्याला एवढा त्रास याच्या जीवनामध्ये देतो, हा येतोय, तरी हा व्यक्ती विश्वास योग्य आहे. हालेलुया. आता दुसरा क्षेत्र आहे, तो आहे लव दॅ नेबर्स ॲज दॅ सेल्फ. आपल्या शेजाराशी प्रेम करा जसं आपण स्वतःवर करतो. हालेलुया. जेव्हा पण आपण पाहिलं भावांनो की आपले जे शेजारी आहेत ते आपल्या घरापासून चालू होतात, आई वडील, भाऊ बहीण, सगळे लोक. हालेलुया. ही लोक आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण प्रभूवरती प्रेम करतो आहे, प्रभूमध्ये चालतो आहे, ही लोक आपल्या विरुद्ध उठणार. हालेलुया. खोटे आपल्यावर आरोप घालतील, आपल्याला काय काय शब्द बोलतील, आपल्याला धोका देतील, आपल्याला श्राप देतील, आपल्याला मारतील, सर्व काय करतील ही लोक आपल्याला. हालेलुया. सर्व काय करतील लोक ही आपल्याला. हालेलुया, हालेलुया. का करताय आणि कशाला करताय तुम्हाला सांगतो मी. हालेलुया. हे ज्यावेळी असं करतात त्यावेळी, हालेलुया, एक तुम्हाला वचन देतो, असं ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये घडतं की परमेश्वरती प्रेम करताना समस्या येते, या आपले शेजारी आपल्या विरुद्ध उठतात, आई वडील, भाऊ बहीण, सगळे पहिल्यात घरातले उठतात, नंतर बाजूचे उठतात. हालेलुया. हे ज्यावेळी आपल्या विरुद्धात या 2 क्षेत्रामध्ये उठतात, त्यावेळी बायबल काय सांग, आयझाया काढूया भाऊ बहीण. आयझाया बघा, आयझाया 53:7 मध्ये काय लिहिलं, ही वॉज ऑप्रेस्ड अँड ही वॉज अफ्लिक्टेड येट he opened not his mouth. Hallelujah. He was led as a lamb to the slaughter, as a sheep before its shearer is silent, so he opened not his mouth. Hallelujah. 2 क्षेत्राविषयी ते लिहिलेलं आहे. आपण येशू काय बोला, माझ्याकडनं शिका, लर्न फ्रॉम मी. इथे आपल्याला येशूकडनं शिकायचं आहे. हे येशू विषयी लिहिलेलं आहे. ही वॉज ऑप्रेस्ड अँड ही वॉज अफ्लिक्टेड येट ही ओपन नॉट हिज माउथ. त्याला त्रास दिलेलं, त्याला भरपूर पीडा दिलेली, तरी त्यांनी त्याचं तोंड उघडलं नाही. एका बकरीप्रमाणे त्याला कतलखान्यामध्ये नेलं
कत्ल करणाऱ्या व्यक्ती समोर त्यांनी तोंड नाही उघडलं. हालेलुया. ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये असं होतं, या 2 क्षेत्रामध्ये समस्या होतात, लक्षात ठेवा की आपल्या जीवनामध्ये हे आपल्या जीवनामध्ये होतोय. येशूने काय केलं? त्यांनी तोंड नाही उघडलंय, आपल्यालाही तोंड उघडायचं नाहीये. हालेलुया. ज्यावेळी असं होतं आपल्या जीवनामध्ये, आपला अंतःकरण आहे, आपलं हृदय फाटतं, ज्यावेळी आपले परिवारची लोक आपल्या विरुद्ध बोलतात, त्यांना बोलू नका, तोंड उघडू नका, गप राहा. स्क्रिप्चर्समध्ये लिहिलंय, यट ही ओपन नॉट हिज माउथ. त्याला एवढा त्रास दिला, मारला तरी, दोष लावला तरी येशूने त्याचं तोंड नाही उघडलं. हालेलुया. गप्प राहा. हालेलुया. कारण माझ्या जीवनामध्ये जेव्हा असं घडत होतं, त्यावेळी मला परमेश्वरने हा वचन दिलेलं भावनेनं की मी तुला नेतो आहे एक बकरीप्रमाणे वरदस्तंभावर मारण्यासाठी. जसा माझा पुत्र येशूनी आवाज नाही काढला, तसा तू काढू नकोस, कारण मी तुझ्या जीवनात काहीतरी बनवतोय. हालेलुया. 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 जेव्हा असं आपल्या जीवनामध्ये येतं, अजिबात बोलू नका, शांत राहा. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काहीतरी करतो आहे हे लक्षात ठेवा. हालेलुया. जसा असे समस्या ज्यावेळी येते, तोंड उघडू नका आणि अंतःकरणामध्ये फक्त हे लक्षात असू द्या की परमेश्वर मला एक कत्लखान्यामध्ये नेतोय, माझा कत्ल करण्यासाठी. कत्ल ह्यासाठी केला जातो की आपल्या जीवनामध्ये जो स्वभाव आहे, आपण संसारपासून घेऊन आलो आहे, तो काढण्यासाठी घेऊन चालला आहे. आणि आपण आपला तोंड जर उघडलं तर तो वेळ जो आहे प्रभूला आपल्या जीवनातून काढायला, आपण तो अनुमती देत नाही ना, तो पवित्र आत्माचं फळ उत्पन्न होणार आहे. ज्यावेळी असं घडतं, लव्ह दाय नेबर्स, अशा वेळी ज्यावेळी समस्या येते आणि आपण आपला तोंड उघडत नाही, बघा आपल्या जीवनामध्ये काय तयार होतंय माहितीये का? शेजाऱ्याशी प्रेम करायला शिकतो आपण. हालेलुया. आपल्यामध्ये सहनशीलता होते, किती ज्यांनी त्रास दिला तरी. हालेलुया. 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 आपल्यामध्ये ममता असेल त्या व्यक्तीसाठी. हालेलुया. आपण त्या व्यक्तीसाठी चांगलं करायला जाणार. हालेलुया. कारण आपल्यामध्ये काय निर्माण होतं, त्यावेळी एक प्रेम निर्माण होतं त्या व्यक्तीविषयी. हालेलुया. गप राहायचं, बोलायचं नाही, त्या व्यक्तीला प्रार्थनामध्ये क्षमा करायचे. जेही अंतःकरणामध्ये दुःख आहे ते परमेश्वरकडे ठेवायला पाहिजे. परमेश्वर ती चंगाई देईल आणि परमेश्वर आतमधनं आपल्या हृदयामध्ये प्रेम निर्माण करेल. हालेलुया. प्रेमाची परिभाषा 1 कोरिन्थियन्स 13:4 मध्ये तुम्ही बघू शकता. प्रेमाचं परिभाषा लिहिले, कॅरेक्टर ऑफ लव्ह. 1 कोरिन्थियन्स 13:4 मध्ये वाचा. हालेलुया. प्रेम करणारा व्यक्ती, या प्रेम ज्याच्यामध्ये आहे त्याच्या सर्व कॅरेक्टर्स लिहिले तिकडे. हालेलुया. असं आपल्या जीवनामध्ये जेव्हा होतं त्यावेळी आपला कृपया करून तोंड उघडू नका, कारण परमेश्वर आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचे फळ उत्पन्न करायला चालू करतो आहे. हालेलुया. हेच आपण ज्यावेळी आपल्या जीवनासमध्ये आपण बडबड करतो, कोणी आपल्यावर दोष लावला, येशूला दोष लावला, येशूने तोंड नाही उघडलं. पायलट पण हैराण झाला की एवढी लोक याच्यावर दोष लावतायत आणि तो काहीच बोलत नाही. त्याला येशूला विचारतो प्रश्न की एवढे लोक तुला दोष लावतायत पण तू काय बोलत नाहीये. हालेलुया. तसंच आपल्या जीवनामध्ये जेव्हा कोणी आपल्याला काय बोलतो या दोष लावतो, कृपया बोलू नका, तोंड उघडू नका, कारण वरचा परमेश्वर आहे. हालेलुया. तो आपल्याला सिद्ध करणार. हालेलुया. सर्वप्रथम आपण परमेश्वरती प्रेम करतो की नाही तो सिद्ध करेल. सेकंड, आपण आपल्या शेजाऱ्यांशी प्रेम करतो की नाही तसा तो सिद्ध करेल. जोही आड आपल्यावर येणार, जो पण आपल्या जीवनामध्ये समस्या असेल, त्याच्यातून परमेश्वर आपल्याला काहीतरी आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्माची फळ उत्पन्न करायला प्रयत्न करेल. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. ज्यावेळी असं होतं तेव्हा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये शरीराचे फळ काढून टाकतो. हालेलुया. जसं राग आहे, उलटं बोलणं आहे, जो आपला स्वभाव आहे तो सर्व तो काढतो. हालेलुया. जेव्हा आपण आपलं तोंड उघडतो ना, त्यावेळी आपण ते एक वेळ परमेश्वरनी या बहुमूल्यवान तो वेळ असतो आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्माचे फळ उत्पन्न करायचे, तो आपण गमवतो भावनेनं. आणि परत असा वेळ कधी येईल, कधी परमेश्वर पाठेल हे माहीत नाही. हालेलुया. आपल्याला आत्माचे फळ जर शिकायचे असेल, कसं उत्पन्न कराय, तर येशू आपला मार्गदर्शक आहे. या येशूकडे पाहून आपण शिकू शकतो. येशूच्या तोंडावर थुकलं पण येशू काय बोलला नाही. येशूवर दोष लावला, येशू बोलला नाही. म्हणून हे स्क्रिप्चर मी तुम्हाला दिलं, he was oppressed and he was afflicted, yet he opened not his mouth. हालेलुया.
त्याला एवढा दोष दिला, त्रास दिला, सतवलं, त्याला तुडवलं, पण त्याने तोंड नाही उघडलं. हालेलुया. हे दर्शवतं की येशूमध्ये हे पवित्र आत्माचे फळ होते. हालेलुया. आणि हे पवित्र आत्माचे फळ आपल्यामध्ये आहेत. जसा पिता हा आहे, जसा येशू आहे, तसाच तो फळ आपल्यामध्ये पाहिजे. हालेलुया. येशूमध्ये जर पवित्र आत्माचे फळ आहेत तर आपल्यामध्ये पवित्र आत्माचे फळ पाहिजेत. आपल्यामध्ये पवित्र आत्माचे फळ नाही तर येशू आपल्याला त्याचा लेख म्हणून बोलणार नाही. येशू जर आपल्याला लेख म्हणून बोलतो याचा अर्थ आपल्यामध्ये तो पवित्र आत्माचं फळही पाहिजे. हालेलुया. तोपर्यंत पवित्र येशू आपल्याला, या पिता परमेश्वर आपल्याला त्याचा लेकर म्हणून बोलवणार नाही बाबांनो. हालेलुया. कारण वडिलांचं काहीतरी चरित्र लेकरामध्ये असतं, तसंच येशूचं हे पवित्र आत्मा जो फळं आहेत ते आपल्यामध्ये उत्पन्न झाली पाहिजे, तेव्हाच तो आपल्याला बोलवणार. हालेलुया. जेव्हा बेअरिंग रिक्वायर्ड सफरिंग. हालेलुया. पत्करणं म्हणजे दुःख भोगणं. हालेलुया. काही आपल्या जीवनामध्ये आपल्याला बनवायचंय तर त्याला दुःख भोगणं, या सफर होणं जरुरी आहे. हालेलुया. काही बनण्यासाठी दुःख सोसावे लागणारच. हालेलुया. तसंच पवित्र आत्माचे फळ उत्पन्न करायला आपल्याला आपल्या जीवनामध्ये दुःख सहन करायला लागणार. ज्यावेळी हे सर्व आपण करतो भावनीनं, त्यावेळी आपल्या जीवनामध्ये ह्या गलेशियन्स 5:22-23 प्रमाणे आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्माची ही फळं उत्पन्न करायला चालू होतात. प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, घरी असेल काही समस्या किंवा काय असेल तर धन्यवाद द्या प्रभूला की प्रभू तुमच्या जीवनामध्ये काय करतो आहे. हालेलुया. मी काही लोकांना बघितलं की ते लोकांनी काय बोललं तर ते म्हणतात आजपासून मी प्रार्थना करणार नाही, आजपासून मी सेविकाय करणार नाही, मी हे नाही करणार, मी ते नाही करणार. याचा अर्थ आहे हा व्यक्ती जो असा बोलतो हा परमेश्वरती साऱ्या मनाने, हालेलुया, सारे हृदयाने आणि सारे आत्म्याने प्रेम करत नाही. हालेलुया. जो असा करतो तो कधी असा बोलणार नाही. हालेलुया. हालेलुया. तो हेच म्हणणार कितीही माझ्या जीवनामध्ये पीडा आली, समस्या आली, तरीही मी परमेश्वरती प्रेम करायला सोडणार नाही, तरी मी प्रार्थना करायला सोडणार नाही, तरी मी परमेश्वरची सेवा करायला सोडणार नाही. हालेलुया. तसाच मी माझ्या शेजाऱ्यांना कितीही मला त्रास दिला तरी मी त्यांना चांगलं करायला विसरणार नाही. हालेलुया. मी त्यांच्याशी ममतापणानेच वागणार, मी चांगल्यापणानेच त्यांच्याबरोबर वागणार. हालेलुया. मी त्यांच्यावर प्रेम करणार कितीही झालं तरी. हालेलुया. त्यावेळी बाबनीनं हे पवित्र आत्माचे फळ उत्पन्न होतात. हालेलुया. बेअरिंग रिक्वायर्ड सफरिंग. सफरिंग करायला शिका. जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये दुःख या क्षेत्रामध्ये भोगत नाही, या सहन करत नाही, तोपर्यंत हे आत्म्याची फळं उत्पन्न होणार नाही. हालेलुया. आणि आपण जेव्हाही प्रार्थनाला बसतो भावबहिणीनो, जेव्हाही प्रार्थनाला बसतो तर गलेशियन्स 2:20 आणि 1 योहन्ना 2:16 कधीही प्रार्थना करा. हालेलुया. गलेशियन्स 2:20 मध्ये काय लिहिले बघूया. गलेशियन्स 2:20 मध्ये काय लिहिले बघूया. I have been crucified with Christ. It is no longer I who live, but Christ lives in me. And the life which I now live in flesh, I live by faith in the Son of God, who loved me and gave himself to me. Hallelujah. म्हणजे याचं वचन काय म्हणतं की मी येशू बरोबर वरदस्तंभावर मारला गेला हो. मी नाही आता जगत, पण येशू जो माझ्यामध्ये तो जगतोय. आणि जे हे जीवन मी जे जगतोय शरीरामध्ये ते मी विश्वासाने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मी जगतो आहे. हालेलुया. कधीही प्रार्थना करा. आणि 1 योहन्ना 2:16 मध्ये लिहिलं आहे, 2:16 मध्ये काय लिहिलं आहे बघूया. 1 For all that is in the world, the lust of the eyes, the lust of the flesh, the lust of the eyes, and the pride of life is not of the Father, but of the world. Hallelujah. इथे 1 योहन्ना 2:16 मध्ये लिहिलं आहे की शरीराचे वासना, डोळ्याची वासना आणि जीवनाचा घमंड, हालेलुया, हे परमेश्वरकडनं नाहीये परंतु संसाराकडनं आहे. ज्यावेळी प्रार्थना करताना येशूला बघा वरदस्तंभावर आणि असं म्हणा तुम्ही की मी येशू मध्ये पिता परमेश्वर मी स्वयं खुशीने येशू बरोबर मी वरदस्तंभावर खिळले जातो आहे. आणि मी जगत नाही तर येशू माझ्यामध्ये जगतो आहे. आणि माझ्या शरीराचे सर्व कार्य, शरीराचे सर्व
शरीराचे सर्व वासना, डोळ्याची सर्व वासना आणि जीवनाचे घमंड, हे सर्व मी ते वरदास्तंभावर खेळवतोय. आणि हे जीवन मी आजपासून जे जगणार आहे ते फक्त परमेश्वरच्या अनुग्रहाने आणि परमेश्वरासाठी. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद व धन्यवाद येशू, तुझ्या वचनासाठी धन्यवाद. धन्यवाद. ह्या लोकांना तुझं वचन कळालं असेल पिता परमेश्वर. प्रार्थना करतो यांच्या जीवनामध्ये तू तुझ्या वचनाच्या द्वारे अद्भुत कार्य कर माझ्या स्वर्गीय पिता. धन्यवाद माझ्या स्वर्गीय पिता. धन्यवाद येशू. हालेलुया. येऊया भावानीनं आपलं मस्तक झुकून त्या परमेश्वराकडे बघूया, त्या येशूला, त्या वरदास्तंभावर भावानी. बघा वचनामध्ये काय लिहिलं आहे. त्याला सतवलं गेलं, त्याला तुडवलं गेलं तरी त्याने शब्द नाही तोंडातून काढला. त्याला एक बकरीप्रमाणे कतलखान्यात नेलं पण त्यांनी तोंड नाही उघडलं. तसंच आपणही केलं पाहिजे भावांनो. हालेलुया. येशूला बघूया आणि आपला सर्व जीवन येशूच्या चरणापाशी ठेवूया भावाने. आणि प्रार्थना करा मी सांगितले तशी की येशू पिता परमेश्वर, मी सखुशीने वरदास्तंभावर येशू बरोबर खिळला जातो आहे. आणि आजपासून मी नाही तर येशू माझ्यामध्ये जगतो आहे. माझ्या जीवनातले सर्व वासना, शरीराची वासना, जीवनाची वासना, जीवनाचा घमंड, हे सर्व वरदास्तंभावर मी खेळवतो आहे पिता परमेश्वर. या तुझ्या अनुग्रहाने पिता परमेश्वर मी हे जीवन आजपासून या पृथ्वीवर जगणार आहे पिता परमेश्वर. येशू मसीहच्या नावाने आपला जीवन भावनेने परमेश्वरच्या चरणावर ठेवून त्याची आराधना करूया. तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं, है खुदावन यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं, है खुदावन यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं. तो यीशुआ यीशुआ करूँ आराधना, करूँ आराधना, हाथों को अपने उठाकर तुझे दूं महिमा. तो यीशुआ यीशुआ करूँ आराधना, करूँ आराधना, हाथों को अपने उठाकर तुझे दूं महिमा. खाली हूँ भर दे मुझको, है दुआ तुझसे, है दुआ तुझसे, कुछ भी मैं नहीं हूँ बिना तेरे. खाली हूँ भर दे मुझको, है दुआ तुझसे, है दुआ तुझसे, कुछ भी मैं नहीं हूँ बिना तेरे. तू यीशुआ यीशुआ करूँ आराधना, करूँ आराधना, हाथों को अपने उठाकर तुझे दूं महिमा. तो यीशुआ यीशुआ करूँ आराधना, करूँ आराधना, हाथों को अपने
उठाकर तुझे दो महिमा। सर को अपने झुकाता हूँ, मैं तेरे हुजूर, मैं तेरे हुजूर बनकर कुर्बानी आता हूँ, तेरे हुजूर। सर को अपने झुकाता हूँ, मैं तेरे हुजूर, मैं तेरे हुजूर बनकर कुर्बानी आता हूँ, तेरे हुजूर। तू यीशुआ, यीशुआ करूँ आराधना, करूँ आराधना। यादों को अपने उठाकर तुझे दो महिमा। धन्यवाद माझ्या स्वर्गीय पिता, सुंदरशी उपस्थिती आहे बाबाने. परमेश्वराचा आत्मा अद्भुत रीतीने उपस्थित आहे. धन्यवाद. जी लोक सर्व पाहत आहेत, हे सर्व जी लोक ऐकतायत वचन, पवित्र आत्मा उत्साहित आहे बाबांनी की तुम्ही फळं उत्पन्न केली पाहिजेत. जर तयार आहेत तर पवित्र आत्माला सांगा, पवित्र आत्मा ये, मला सहायता कर. मी माझा जीवन तुझ्या हाती सोपतो आहे. आणि पहा, येशू वर्गस्तंभावर येशू बरोबर खेळले गेलेला आहोत. शरीराची सर्व इच्छा वर्गस्तंभावर मारली आहे. शरीराची वासना, डोळ्याची वासना आणि जीवनाचा घमंड, हे सर्व काय वर्गस्तंभावर मारलाय पवित्र आत्मा. ये पवित्र आत्मा, सहायता कर, सहायता कर, मला मदत कर हे आत्मेची फळ उत्पन्न करण्यासाठी, ताकि मला परमेश्वर त्याचा लेकर म्हणल्याशिवाय. ये पवित्र आत्मा, सहायता कर मला. पिता भर मला अनुग्रह, पिता भर मला अनुग्रह. Holy Spirit, Holy Spirit, touch right now every brothers or sister. प्रत्येक भावनींना स्पर्श कर पवित्र. दे त्यांना अनुग्रह, दे त्यांना अनुग्रह. येशू मसीहच्या नावाने, येशू मसीहच्या नावाने दे त्या सर्वांना अनुग्रह. आणि भर तुझ्या उपस्थितीने पवित्र आत्मा, अद्भुत रीतीने, अद्भुत रीतीने, अद्भुत रीतीने, अद्भुत रीतीने येशू मसीहच्या नावाने, पवित्र आत्मा येशू मसीहच्या नावाने स्पर्श कर, स्पर्श कर, स्पर्श कर. आणि भर त्यांना अनुग्रह, भर त्यांना अनुग्रह, भर त्यांना अनुग्रह, भर त्यांना अनुग्रह, भर त्यांना अनुग्रह. येशूच्या नावाने, येशू मसीहच्या 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 नावाने. धन्यवाद तुझ्या उपस्थितीसाठी पवित्र आत्मा. धन्यवाद पिता, धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. येशू मसीहच्या नावाने
येशू मसीच्या नावाने. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. आमेन. हा शिक्षण मोठा होता, भरपूर मोठा आहे. क्लब करून तुम्हाला छोटं दिलं. आमेन.